स्वागत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर बरेच दिवस झाले आपले ब्लॉग आले नव्हते, तर पुन्हा नला असं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता इथे अंडी, आता आम्ही चाललो आहे पुण्याला. मला कॉल केला मामाने, पुण्याला जायचं आहे आज चैतन्य. तर लागलो एक्सप्रेसला आम्ही. आता तुम्हाला जातो आणि भेटतो, खूप मजा येणार आहे. बघत आहोत ब्लॉग. चला भेटू पुढे. चालू आता कॉलिंग पूर्ण एक्सप्रेसला लागलो आहे आता आम्ही. बघू शकता तुम्ही. गाडीत बसला की लगेच लाईव्ह येणं चालू झालं याचं. सक्षम पण गाडीत बसला की लाईव्ह येतो लगेच. आता जिओ पण गाडीत बसला की लाईव्ह येणं चालू झालं याचं. चला काय भेटतो तुम्हाला डायरेक्ट. काय जाता आम्ही आलो टोल नाक्यावर खालापूरच्या. बघू शकता तुम्ही. टोलवर बघू शकता तुम्ही. मनोज पटारे सावरोली. आता डायरेक्ट लोणावळा जाऊन भेटतो तुम्हाला. मजा येणार आहे खूप. चला बघा पुढे. तर गाईज आता जस्ट आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला इथं व्ह्यू दाखवतो. कसला खतरनाक व्ह्यू आहे बघू शकता बघा आता इथं. त्यांना गाईड आता लोणावळ्यामध्ये फुल ट्रॅफिक लागली आणि धुक्का पण एवढं आहे की काही दिसत नाही. जवळ बघू शकता तुम्ही. फुल ट्रॅफिक झाली. तर काय आता आम्ही आलो तलेगावच्या टोल नाक्यावर. आता इथूनच आम्हाला सोडतायत. सोडला बा सोडला. काय आता आपण इथून निघलेलो आहे. डायरेक्ट नॉनस्टॉप पुण्याला भेटतो तुम्हाला. चला. पाऊस जाम चालू आहे ना तर इकडं. हो हो लय जाम पाणी आहे. कसं आता अर्धा एक तासात आम्ही मी पोहोचणार. आता खूप चला गाईज खूप मजा येणार आहे. कोणीला गाईज आता आम्ही पुण्यात एंट्री केली. आता इथं पुण्यात एंट्री करून पण आम्हाला ट्रॅफिक भेटली आहे बघू शकता तुम्ही. जाम कटाळा आले गाईस. लय बोर झाले. अजून टाइम आहे 10-15 मिनिटं. अजून 10-15 मिनिटं लागतील घरी जायला. पहिले घरी जाऊन जेवतो, ते भूक लागते, मग फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला गाईज. तर गाईज आता आम्ही पोचलोय दादाच्या घरी. आता 2 मिनिटात पोचू. आता बघा मी आलोय आम्ही इथं. आता गाडी पार्किंग करतोय. गाडी पार्किंग केल्यावर भेटतो तुम्हाला. चला गाईज. तर काय आता आम्ही चाललोय दादाच्या घरी वरती. आता गाडी पार्किंग केली. तुला आजचा प्रवास कसा वाटला? मस्त वाटला पण बोर झालं. लय बोर झालं गाईज बसून बसून. तर चला आता जातो तुम्हाला वरती भेटतो. दादाची हेरियर उभी, फॉर्च्युनर गेली.
आता आम्ही मावशी तिथं थोडं खाली आलोय. आता चाललं थोडं वॉकिंग. जरा बघू दे बरं पुणे फिरून पण कसं वाटतंय. आता चाललंय वॉकिंग जरा काहीतरी जातो खातो थोडं. नाश्ता तर केला मावशी तिथं, तर परत काहीतरी खायचं मन झालं तर जातो आता काहीतरी खातो. चला काय जाऊ पुढे. पूर्ण रस्ता सामसूम. बाई आपला फोनमध्ये बिझी आहे. चला काय वॉकिंग बरं वाटतंय जरा. चलो आई आता आमचं बसून वगैरे झालं. आता आम्ही चाललो घरी. आता घरी जातो डायरेक्ट झोपतो. डायरेक्ट उद्या सकाळी भेटतो तुम्हाला. काय खूप झोपलो आहे दिवसभर गाडीमध्ये. चला काय असते घरी बाबा. एकदा गाडीला ब्रेक नाही काय नाही. ब्रेक नाही लागत गाडीला काय नाही. बघायचं दाखव रे. बघा गाईस दोन्ही पण ब्रेक नाही लागत गाईच. दोन्ही पण ब्रेक नाही लागत. टेन्शन नाही घ्यायचं. आरामात जायचो. काय थोडे टॉपिक बिघडले. आवाज येत नसेल तर थोडं समजून घ्या. तुझ्यापर्यंत आवाज ओके होईल. जरा काहीच भेटतो तुम्हाला. जस्ट आत्ताच घरी आलो. खूप थकलो. आता डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी भेटतो. आता आम्ही झोपायला गेलो तर हे आम्हाला झोपूच देत नाही. बघू शकता तुम्ही. ती पण झोपत नाही. आम्हाला पण झोपू देत नाही. झोप हे घे इकडे. घे इकडे. तर चला गाईज गुड नाईट. भेटतो सकाळी तुम्हाला. बाय बाय. The next day. मॉर्निंग आहे. तर आज माझा पुण्यात दुसरा दिवस. तर काल रात्री लवकरच झोपलो. काय खूप थकलेलो. तर आता उठलो. आंघोळ वगैरे केले. मावशी तिथं जेवलो. आता दुसऱ्या मावशीच्या घरी आलो आहे. आता इथं जरा खाली येऊन बसलो आहे. मला मामाचं झालं जेवण की निघणार आम्ही. काम आहे थोडं तिकडे जाणार. तिकडे खूप मजा येणार आहे. कंटिन्यू बघत राहतो. खूप मजा येईल. चला काय पुढे गाडी बघू शकता तुम्ही. सकाळी गाडीचं पेट्रोल संपलेला. आता ओचन देतो आम्ही. काय तुम्हाला घरी जाऊन भेटतो. काय आता आम्ही इथून निघलो. आम्हाला जायचं त्या कार्यक्रममध्ये. तिथं चाललो आता आम्ही. बघू शकता तुम्ही. चला जाऊ. आज खूप धमाल करू. बघत राहलो. गाईज आता इथून आम्ही निघलोय. तुम्हाला गाडीत बसल्यावर भेटलो. चला गाईज. मामा बघा एकदम डायरेक्ट वाईट ड्रेसिंग मारून. थोडं टायराचं राहिलं ते. आता याचा पण ब्लॉग चालू आहे. चला गाईज गाडीत बसून भेटतो. आता आम्ही निघालोय. आता थांबलोय थोडं. गाडी खूप माकलेली म्हणून गाडी वॉशिंग करून घेतो बोललो थोडी. हा वॉशिंग सेंटर आहे. एकच नंबर सर्व्हिस आहे यांची. कोणी पण पुण्यात आलं की इथं वॉशिंग करून घ्या. तर आता इथून वॉशिंग करून निघतो ना. मग पुढे जाताना तुम्हाला भेटतो. खूप मजा येणार आहे. चला जाऊ पुढे. बाईचे ड्रेसिंग आपल्यासाठी. बाई आपली ड्रेसिंग दाखव पब्लिकला आपल्या. गाईज हे ड्रेसिंग बघा. कडक आहे. ओके बंदाच कडक आहे. बंदाई कडक आहे. चलो गाईज मिळते आगे. आता झाले गाडी वॉशिंग करून. फक्त आता पुसत आहेत. पुसून झालं की निघतो. बाई तो वातावरण बघून कसलं खतरनाक आहे. खूपच भारी क्लायमेट आहे. नुसतं सगळीकडे बघावं तिकडे ऊस. इकडे खूप आवडतं गायला. लई भारी वातावरण आहे. जाऊ अजून पुढे भारी क्लायमेट आहे. तिथं जाऊन बघू आता. तर गाईज आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावर. कुठलं गाव आहे रे? पेरणे पाटा. इथल्या पेट्रोल पंपावर थांबलोय. तर हे बघा बाई. सकाळी किती वाजता निघलो आपण? निघलं असेल 11-12ला. आता वाजले किती? 3-4 वाजले. 4 वाजले काय? 4. अजून आम्ही गाडीतच आहे. बघू शकता तुम्ही. आता इथून निघतोय. अजून 1-1.5 तास आपल्याला. कार्यकर्ते भेटलेले. 1-1.5 तास आपल्याला. आज 1-1.5 तास आहे आम्हाला जायला तिथे. तिथे जाऊन खूप धमाल करणार आहे गाईज. तुम्ही फक्त बघत राहा. चला गाईज भेटू पुढे. ये रास्ते जीव है, ये गुनगुनाते गीत है, हसीन है ये सारे लम्हे, हुआ जो मैं यूं बेखबर न डर. तर गाईज आम्ही पोहोचलोय उरुली कंचन पुण्यामध्ये. तर त्या गावात आम्ही पोहोचलोय. इथून थोडं अजून 10 मिनिटं लागतील जायला. तर इथं थोडं सनसेट होते म्हणून थांबलोय. इथं लव यू बघू शकता गाईज तुम्ही. गावाकडे खरंच गाईज खूप मजा येते. एकदम हिरवगार.
आणि गावात एवढं थंडगार वातावरण आहे ना खूपच. थोडं समजून घ्या माझा अवतार बघा कसं झालं आहे. थोडं मी गाडीत होतो ना दिवसभर प्रवास करतोय म्हणून असं झालो आहे मी. थोडं समजून घ्या गाईच. आवाज पण थोडा चेंज झाले, सर्दी झाली आहे खूप. आता घरी जाईन तेव्हा पूर्ण नीट होईल. तर जाऊ चला. आता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो गाईज, मामासोबत किती पोरं आहेत एंट्रीसाठी बघू शकता तुम्ही. आता दाखवतो तुम्हाला. तर गाय आता आम्ही सगळ्या गाड्या पाठीवर एक फॉर्च्युनर गेले पुढं. आता घे व्हिडिओ आपण काय जाता थांबणार आहे इथं. अजून काय काम चालू नाही झाला. बघू शकता तुम्ही इथं नुसतं गाड्यांचा ताफा. फॉर्च्युनर हे बघू शकता तुम्ही. सलामी द्यायची आहे. तर या ठिकाणी आपण बाजू घेता बी थांबे. तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत ऐकू नका. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख आकर्षण आहे. एक म्हणजे सिनेतारका सिने अभिनेत्री लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील या आपल्या आहे मनाने साता अशी दादाची अदा. एकच वादा आमचा प्रकाश दादा. 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 रायगड जिल्हा अध्यक्ष भारी आहे साऱ्यांना त्यांचा आधार. साऱ्या मित्रांसाठी जातो धावून दादा. एकच वादा आमचा प्रकाश 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 दादा. प्रकाश दादांचा हाय अभिमान. सारा टायगर ग्रुपची शान. तर गाईच आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय घरी. 12 वाजायला आले. तर आता बघू शकता तुम्ही गाईज गारवा हॉटेलला आलो जेवायला. एकच नंबर आहे जेवण. लय आम्हाला आवडलं. इथं पोरं सगळीकडं पोरं आहेत गाईज. बघू शकता तुम्ही. आता मामा येतोय बाहेर. फॉर्च्युनर. तर गाईज तुम्हाला घरी जाऊन भेटतो. खूप थकलो आहे मी. घरी जाऊन भेटतो चला. तर गाईज आता आम्ही इथून निघतोय. तर तुम्हाला दाखवतो होतो बघा. मामा आहे. मामाचा मित्र. मामाचे बॉडीगार्ड. तिचे पोरं सगळीकडं पब्लिकच पब्लिक. तर चलो गाईज भेटते जाते. आता आम्ही जेवण वगैरे झालं. आता आम्ही चाललो आहे घरी. हे बघा बसलाय. घरी जाऊन भेटतो काय तुम्हाला. काय आम्हाला रात्री यायला लेट झालं. 3 वाजले घरी यायला. तर येऊन डायरेक्ट झोपलो. आता उठलो फ्रेश वगैरे झालो. आता चाललो पनवेलला. हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. पुन्हा असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगला. चला काय जायला.